कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। संस्कृत महाकाव्यातील म्हणजे संस्कृत साहित्यातील पंचमहाकाव्य आपण बघतोय। तर त्या पंचमहाकाव्यातील आजचं आता पाचवं म्हणजे शेवटचं काव्य आणि त्याची तोंड ओळख आज आपण करून घेणार आहोत। आतापर्यंत कालिदासाची दोन, त्याच्यानंतर भारवी कवीचं आणि माघाचं, मागच्या महिन्यात माघाचं शिशुपालवध ही महाकाव्य आपण म्हणजे कुमारसंभव, रघुवंश, नंतर किरातार्जुनीय आणि शिशुपालवध ही चार महाकाव्य आपण पाहिली। आणि आता श्रीहर्षाचं नैषधीय चरित हे पाचवं महाकाव्य आपण बघणार आहोत। संस्कृत साहित्यामध्ये आणि त्यातूनही पद्यवाङ्मयामध्ये म्हणजे काव्यक्षेत्रामध्ये महाकाव्य याचं स्थान एक वेगळंच आहे। आणि या महाकाव्यांमध्ये पुन्हा पंचमहाकाव्य म्हणजे संस्कृतचे अभ्यासक, प्रसिद्ध अभ्यासक डॉक्टर के ना वाटवे यांनी म्हटलेलं आहे, हे जणू संस्कृत काव्याचे पंचप्राण आहेत। आपल्याला माहिती आहे आपल्या सगळ्याच्या शरीरामध्ये पंचप्राणाला जसं महत्त्व असतं तसंच या संस्कृत साहित्यातील काव्याला, या पाच महाकाव्यांना त्यांनी पंचप्राण असं म्हटलेलं आहे। जणू काही संपूर्ण साहित्य क्षेत्राला संजीवनी देणारं अशी ही महाकाव्य। त्यातलं शेवटचं पाचवं महाकाव्य आज आपण पाहणार आहोत। अर्थात एकेका तासाला एक एक महाकाव्य बघणं हे फार मोठं काम आहे। त्याच वेळेला आपल्याला काही त्या महाकाव्यांबद्दल थोडी माहिती असते पण बरीचशी माहिती नसते आणि अशा वेळेला त्या एका तासामध्ये सगळं सांगणं म्हणजे सगळं कोंबून भरणं असं होतं। पण निदान त्याची तोंड ओळख तरी आपल्याला व्हावी हा या व्याख्यानाचा उद्देश आहे। आता पहिल्यांदाच लक्षात घ्या, नैषधीय चरित असं त्याचं नाव, सर्वसाधारण नाव असलं तरी त्याला नुसतं नैषध असं सुद्धा म्हटलं जातं। आणि साहित्यामध्ये त्यात या काव्याचा उल्लेख नैषधम असंही केलं जातं। म्हणजे ते नैषधम म्हणजेच नैषधीय चरित, किंवा दुसरं एक नाव वैरसेनी चरितम, वीरसेनाची पुत्री ते वैरसेनी। म्हणजेच नल म्हटल्यावर आणि हे जे नैषधीय म्हणा, वैरसेनी म्हणजे काय आहे तर महाभारतातल्या वनपर्वामध्ये नलोपाख्यान, अनेक आख्यानं उपाख्यानं महाभारतात आहेत हे आपल्याला माहिती आहे। तर त्याच्यातलं नलोपाख्यान हे एक मोठं महत्त्वाचं आख्यान आहे आणि त्याच्यावर आधारित हे नैषधीय चरित्र आहे। नल म्हणजे नलाचं चरित्र आहे। नैषधीय चरिता म्हणजे निषधाचा जो राजा म्हणून तो नैषध त्याचं नाव आलं प्रदेशावरून, म्हणजेच हा नलराजा। आणि नलराजा म्हटलं की साहजिकच आपल्याला दमयंती हेही नाव लक्षात येतं। म्हणजेच नैषधीय चरित असं जरी त्याचं नाव असलं, या महाकाव्याचं मोठं नाव आहे, तरी प्रामुख्याने या महाकाव्याचा जो विषय आहे तो म्हणजे नल आणि दमयंती यांची प्रणय कथा। आणि त्यातही महत्त्वाचं मोठा म्हणजे भाग त्यातला दमयंतीचं स्वयंवर आणि नल दमयंती यांचा विवाह आणि त्यांचं मग वैवाहिक जीवन हा असा कार्यभाग म्हणजे कथाभाग आणि तेवढाच नलाच्या चरित्रातला कार्यभाग या महाकाव्याचा विषय आहे। हे पहिल्यांदाच आपल्याला सांगते, कारण नैषधीय चरित्र असं जरी म्हटलं तरी संपूर्ण म्हणजे त्या निषध देशाचा राजा, त्याच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंतचा भाग, त्याची वीरकृत्य हा विषय या महाकाव्याचा नाही।
शृंगार प्रधान हे काव्य आहे, कारण शेवटी तो काव्याचा विषय त्यांनी तेवढाच तो कथाभाग घेतलेला आहे. आणि प्रामुख्याने नलदमयंती कथा ही आपल्याला बघायची. आणि ते सुद्धा त्याचा जो म्हणजे आधार सांगितला तो महाभारतातला नलोपाख्यान हे या काव्याचा आधार आहे. पण ते सुद्धा पूर्वभाग, नलोपाख्यान हे संपूर्ण आहे, त्याच्यामध्ये नल, मग त्याच्यामध्ये कलिशिल्ला ही कथा तुम्हाला माहिती असेल बरीचशी नलाच्या बाबतीतली, तर ते तिथं येत नाही. तर तो फक्त नल दमयंती एवढाच, त्यांनी त्यांचा प्रणय, दमयंती स्वयंवर, आणि मग नंतर दमयंती निषध देशामध्ये जाऊन, म्हणजे विदर्भाची राजकन्या निषध राजाकडे जाऊन तिथे त्यांचा काल व्यतीत करते. इथे हे काव्याचा विषय हा एवढा एकंदर 22 सर्गांमध्ये श्रीहर्ष या संस्कृत पंडित कवीने मांडलेला आहे. म्हणजे महाभारतातल्या वनपर्वातले मूळ जर कथानं बघितलं तर ते फक्त 186 श्लोक आधाराला त्यांनी घेतलेले आहेत महाभारतातले, आणि ते सुद्धा त्यातला पूर्व भाग आहे. म्हणजे नलोपाख्यानातल्या पूर्व भागावर आधारित 186 श्लोकावर आधारित हे 22 सर्गांचं एकंदर 2804 मोठं वृत्ताचे श्लोक असं या महाकाव्याचं स्वरूप आहे. आता याचा नायक नल आहे, हा राजा आहे. त्यामुळे महाकाव्याचं जे महत्त्वाचं लक्षण जे मी वारंवार सांगत आलेली आहे, महताम महच्चयत, तसं महताम म्हणजे मोठ्या लोकांच्या बाबतीतलं हे काव्य आहे, राजाचं आहे, राजाचं वर्णन त्याच्यामध्ये येतंय. तसं म्हणजे त्याच्या जीवनाच्या एका भागावर आधारित असं हे काव्य. आता इथे आणखीन एक श्रीहर्ष हा कवी आहे. याच्या बाबतीतही कदाचित आपल्याला काही जणांना आपल्यापैकी माहिती असेल. श्रीहर्ष हे नाव संस्कृत वाङ्मयामध्ये किंवा संस्कृत कवी म्हणून त्याचा उल्लेख बऱ्याचदा, आणि त्याच्या रचनासुद्धा अशा अनेक सांगितलेल्या आहेत. जसं श्रीहर्षाचं नैषध चरित्र आहे त्याचप्रमाणे श्रीहर्ष या नावाच्या कवीचे नागानंद, रत्नावली आणि प्रियदर्शिका ही 3 नाटकं आहेत. पण इथे एक लक्षात घ्यायचंय, हा नाटककार श्रीहरी हा 7व्या शतकातला आहे, 7व्या शतकातल्या उत्तरार्धातला कवी आहे. आणि हा जो श्रीहर्ष महाकाव्याचा कवी आहे हा 12व्या शतकातला आहे. म्हणजे 5 शतकांचं 500 वर्षाचा काल म्हणजे हा भाग आहे. 500 वर्षानंतरचा हा कवी आहे. तर नागानंद हे नाटक आहे, कदाचित नाव माहिती असेल आपल्याला, नागानंद किंवा रत्नावली हे नाटक लालित्यपूर्ण असं नाटक आहे. तर ते 7व्या शतकातलं नाटक आहे. हा नाटककार श्रीहर्ष आणि आपला या नैषध चरित्राचा कवी श्रीहर्ष हे 2 वेगवेगळे आहेत. ह्या 2 व्यतिरिक्तही आणखी 2-3 उल्लेख श्रीहर्ष कवी असे संस्कृत साहित्यात येतात, पण त्यांचा परस्परांशी संबंध नाही. केवळ नामसादृश्य, नावातमध्ये साम्य आहे एवढंच लक्षात घ्यायचंय. आणि कालामध्ये सुद्धा फरक आहे. नाटककार जो श्रीहर्ष आहे तो श्रीहर्ष हा हर्षवर्धन राजा आहे, हे लक्षात घ्यायचंय. म्हणजे 7व्या शतकातला आहे तो. आणि त्या राजाच्या दरबारामध्ये बाणभट्ट नावाचा संस्कृत कवी होता की ज्यांनी कादंबरी नावाचं गद्य काव्य लिहिलंय. त्याच्यावरूनच मराठीमध्ये आपल्याला कादंबरी हा एक प्रकरण, कथा कादंबरी असा एक मोठा, कादंबरी ह्याचा अर्थ दीर्घ कथा असं आलं. पण ते कादंबरी हे एका रचनेचं नाव आहे आणि ती बाणभट्टाची कादंबरी आहे. तो हर्षवर्धन किंवा श्रीहर्ष हा राजा हा ह्या कवीच्या आधीचा कवी आहे, हे लक्षात घ्यायचंय. हा जो श्रीहर्ष आहे हा अर्थातच आपण मागच्या ज्या पंचमहाकाव्यांमधली 4 काव्य बघितली, कालाच्या प्रकारे बघत असताना हा उत्तरकालीन म्हणावा लागेल, कारण याचा काळ हा 12वं शतक आहे. 12व्या शतकातला हा कवी आहे. त्याच्या आधीचा माघ, त्याच्याही आधीचा भारवी आणि त्याच्याही आधीचा
5व्या शतकातला कालिदास आहे हे लक्षात घ्यायचं. असा हा आता कालदृष्ट्या चढता क्रम. मग 12व्या शतकापर्यंत येईपर्यंत माघातच आपण बघितलं होतं, किंबहुना त्याची सुरुवात भारवीच्या किरातामध्ये झाली होती. किरातामध्ये म्हणजे एक प्रकारचं चित्रकाव्य, कृत्रिम काव्य रचना करण्याची सुरुवात. म्हणजे आपण उदाहरण म्हणून शिशुपालवधात बघितलं होतं, एकच अक्षर घेऊन आणि त्या एकाच अक्षराची बाराखडी ध धा धी धी धू धू अशा क का की की असं घेऊन, म्हणजे ती वेगवेगळी शब्दरचना त्याच एकाच अक्षराच्या करून श्लोक रचलेले होते आणि ते वर्णन होतं. अशा प्रकारच्या कृत्रिम काव्याची सुरुवात झालेली होती. तसा प्रकारचं काव्य पण तेही आपल्याला नैषधामध्ये आढळेल. पण हे कृत्रिम काव्य आणि त्या कृत्रिम काव्याबरोबरच सहजता आणि कालिदासाचे जे गुण होते ओजस्वी असे हे जे ओज गुण, प्रासाद, हेही आपल्याला सर्व प्रकारचे गुण श्रीहर्षाच्या या नैषधचरित महाकाव्यामध्ये आपल्याला आढळतात. म्हणजे एका अर्थाने आधीच्या तीनही कालिदास, भारवी आणि माघ या तीनही महाकाव्यांच्या कवींचे जे जे गुण आहेत ते सर्व गुण आपल्याला या महाकाव्यामध्ये आढळतात. हा या काव्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण भाग, अर्थात आता काळही बदललेला आहे, 12वं शतक आलंय, त्यामुळे आधीच्या कवींनी स्वतःचे नामोल्लेख म्हणजे नामांचा उल्लेख कुठेही केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या चरित्र हे आपल्याला फार कमी माहिती आहे. नावाव्यतिरिक्त आणि त्यांच्या कृतींव्यतिरिक्त किंवा अन्य साहित्यामध्ये आलेल्या उल्लेखांवरूनच आपल्याला काही आडाखे बांधता येतात, असं याच्या बाबतीत होत नाही. श्रीहर्षांनी आपल्या या महाकाव्यामध्ये प्रत्येक सर्गाच्या शेवटी स्वतःच्या बद्दल माहिती लिहिलेली आहे. हा एक महत्वाचं या काव्याचं वैशिष्ट्य आहे. कुणीही आतापर्यंत, त्याला आपण आत्मोल्लेख म्हणूया, स्वतःचाच उल्लेख केलेला नव्हता. कदाचित माघानी किंवा भारवीनी थोडाफार आपल्या आई वडील, कुल यांचा निर्देश कुठेतरी केलाय, पण यांनी आपल्या रचना, आपल्या कृती, माझं पांडित्य या सगळ्याचं वर्णन मुद्दामहून, कृत्रिमही वाटेल कदाचित, पण ते कथा सांगत असताना प्रत्येक सर्गाच्या शेवटी स्वतःच्या बद्दल माहिती सांगितलेली आहे. हे इतिहासाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. त्यामुळे श्रीहर्षाबद्दल आपल्याला माहिती मिळते आणि त्याचा हे बाकीच्या संदर्भांशी आपल्याला ती पडताळूनही पाहता येते. हे या काव्याचं आणि ह्या कवीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याला स्वतःबद्दल जबरदस्त आत्मविश्वास आहे. मी पंडित आहे, मी कवी आहे, माझ्यासारखी रचना करणारा मीच आहे. आणि आतापर्यंत भले म्हणजे त्यांनी कालिदासाचं वर्चस्व नाकारलं असं मला म्हणायचं नाहीये, पण माझ्यामध्येही गुण आहेत आणि ते उत्कृष्ट आहेत असं स्वतः, कदाचित ती आत्मप्रौढी असंही वाटलं असेल तत्कालीन लोकांना, पण तरीही त्यांनी आवर्जून हे सांगितलंय, हे मला इथं नमूद करायचंय. मग 7व्या शतकाचा पूर्वार्ध हा याचा कालावधी आहे. आधीच्या श्रीहर्ष नाटककाराचा, त्याचाही उल्लेख संस्कृत साहित्यामध्ये श्रीहर्ष निपुणो कवी असं केलेलं आहे. म्हणजे श्रीहर्ष हा अत्यंत चांगला कवी आहे. त्यावरून आपल्याला असं वाटेल की दोन्ही एकत्र आहेत का, तसं नाही. तर तो श्रीहर्ष वेगळा, नाटककार श्रीहर्ष, आणि हा श्रीहर्ष वेगळा आहे, हे लक्षात घ्यायचंय. आता यांनी प्रत्येक सर्गाच्या शेवटी तर उल्लेख केलेलाच आहे स्वतःच्या माहितीबद्दल. काही ना काहीतरी सांगितले की मी ही कलाकृती रचली आहे, याच्यामध्ये मी अमुक अमुक असं केलंय, इथे माझा हा असा रसपरिकोश दिसेल या काव्यामध्ये. म्हणजे ग्रंथाचं वर्णन, स्वतःची माहिती, आणि याशिवाय ग्रंथाच्या अखेरीला म्हणजे 22व्या सर्गामध्ये स्वतंत्रपणे 4 श्लोक रचून स्वतःची माहिती सांगितलेली आहे. त्यानुसार ते आपण, आणि हा निसंकोचपणे त्यांनी ती आत्मविश्वासही आहे त्याचा दिसतो, त्याची माहिती त्यांनी सांगितली आहे. शिवाय मी श्रेष्ठ आहे असंही दिसतं. यावरून
संस्कृत काव्यामध्ये अशी स्वतःची स्तुती करणारा आणखीन एक कवी पुढे 17व्या शतकात होऊन गेला, तो म्हणजे गंगा लहरीकार जगन्नाथ पंडित. जगन्नाथ पंडिताची ही आधीची आवृत्ती आहे का काय, असं आपल्याला त्याचं काव्य वाचत असताना वाटतं. म्हणजे उलटं नाही म्हणायचं, जगन्नाथ पंडिताचा प्रभाव नाही आहे याच्यावर, कारण हा 12व्या शतकातला आहे आणि जगन्नाथ पंडित हा 17व्या शतकातला आहे, नंतरचा आहे. आपल्याला गंगा लहरी काव्य माहिती आहे ना, गंगा लहरी स्तोत्र, त्याचा रचयिता की जो यवन राजदरबारी होता हा जगन्नाथ पंडित. तोही स्वतःची त्यांनी सांगितलंय की त्यांनी रसगंगाधर हा आपला ग्रंथ लिहिला काव्यशास्त्रावरचा, त्याच्यात त्यांनी अलंकारांसाठी बाकीच्या कवींनी, त्याच्या आधीच्या अन्य कवींनी, म्हणजे उपमा अलंकारासाठी हे अलंकार, काव्यगुण हे सगळे सांगण्यासाठी निरनिराळ्या काव्यातली श्लोक उदाहरण म्हणून घेतलेले. पण जगन्नाथ पंडितांनी तसं नाही केलं. त्यांनी स्वतःच श्लोक रचून त्याच्या त्या शास्त्रामध्ये घातले आणि त्यांनी त्याला फार आत्मप्रौढीने त्यांनी तो श्लोक एक रचलेला आहे की मी काय काव्य निर्माण करण्यामध्ये कमी आहे का काय, त्यामुळे जे जे काय दोष म्हणजे जे जे काय तुम्हाला काव्याच्या बाबतीत सांगायचंय त्याचं उदाहरण म्हणून मी स्वतःच रचलेले श्लोक या ग्रंथात घातलेले आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलंय, कस्तुरी मृग सुगंधासाठी अन्य द्रव्याचा शोध घेईल का, त्याच्यामध्येच ते कस्तुरी मृग जो आहे तो कस्तुरी मृग अन्य कुठला अत्तर लावणार आहे, कारण जे सर्वश्रेष्ठ अत्तर त्याच्याचकडे आहे, त्यामुळे तो त्याचाच उपयोग करेल. तसा मी काव्य करण्यास समर्थ असताना मला काही दुसऱ्यांच्या काव्यातले उदाहरणं घ्यायची गरज नाहीये. असा जगन्नाथ पंडित जसं सांगतो तसाच हाही मी अमुक अमुक रस म्हणजे शृंगार रस निर्माण करणं याच्यामध्ये माझा हात कोणी धरू शकणार नाही. योग इतका माझ्यामध्ये भिनलेला आहे की मी त्या योगामध्ये म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे आणि त्या योगात समाधीद्वारा मला ब्रह्मसाक्षात्कारही झाला, असंही वर्णन त्यांनी या नैषध चरित्रामध्ये ह्या श्रीहर्ष कवींनी केलेलं आहे. हे इतका तो आत्मविश्वासाने स्वतःच्या बद्दल सांगतो. हा जो कवी आहे त्यामुळे त्याच्या आईवडिलांची माहिती, त्याचं कोणत्या राजदरबारात होता याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही, कारण तसे ऐतिहासिक त्यांनी स्वतः घेतलेले आणि पुरावेही आपल्याला सापडतात. तर हीर नावाचा म्हणजे वडील श्री हीर त्याच्या वडिलांचं नाव आणि आईचं नाव मामल्ल देवी. हे जे श्रीहीर आहे हे म्हणजे हे सुद्धा श्रेष्ठ पंडित असे होते आणि विजयचंद्र राजाच्या दरबारामध्ये हे राजदरबारी हे कवी किंवा विद्वान होते. यांच्याच बरोबरीचे उदयन हेही एक श्रेष्ठ विद्वान होते. की एक आख्यायिका आहे, नंतर ते बघूया, वेळ मिळाला तर ते सांगेन. ते उदयन हा त्याच्या बरोबरीचा हा विजयचंद्र राजाच्या दरबारामध्ये ते श्रीहीर नावाचे प्रथितयश असे पंडित आणि त्यांचाच पुत्र म्हणजे आपले श्रीहर्ष. हेही वडिलांच्याकडून मुळातच हुशार म्हणजे ते वारसाच होता तसे मिळालेले आणि अध्ययन शास्त्राध्ययन करून त्यांनी पांडित्य मिळवलेलंही आहे. म्हणजे मूळचंही हुशारी आणि कमावलेलं प्रतिभा ही दोन्ही प्रकारची त्यांच्याकडे होती. आणि असे हे श्रीहर्ष वडिलांप्रमाणेच म्हणजे हे जे विजयचंद्र राजा त्याचे पुत्र जयंतचंद्र यांच्या दरबारी राजकवी किंवा पंडित, राजपंडित म्हणा, कवी याचा अर्थ इथे पंडित असा आहे आणि ते राजपंडित म्हणून या दरबारात होते. त्यांनी विजयस्तुती असा एक ग्रंथही लिहिलेला आहे की ज्याचा उल्लेख त्यांनी आपल्या या काव्यात केला आहे. 5व्या सर्गामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे. ही स्तुतीपर काव्य म्हणजे तो ज्यांच्याकडे होता म्हणजे त्यांच्या दरबारी त्या जयंतचंद्र यांचे जे वडील विजयचंद्र यांची स्तुती, कारण तेही गढवाल याचे
राजपूत जयचंद्र राठोड असं ज्यांचा इतिहासात उल्लेखित, ते जयचंद्र राठोड म्हणजेच हे जयंतचंद्र आणि त्यांचे वडील विजयचंद्र दिग्विजयी राजे आहेत. हे राजे यांच्या विषयीची माहिती म्हणजे विजयचंद्रांनी आपल्या पित्यानंतर 24 वर्ष राज्य केलेलं आहे कनौजवर, की त्याचा उल्लेख संस्कृत काव्यांमध्ये वेगळा येतोय, पण तो गढवाल म्हणजे वेगळं काही नसून कनौजचाच राजा आहे. आणखीन एक त्याचा ऐतिहासिक पुरावा म्हणजे या राजाचं आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं वैर होतं. हाही ऐतिहासिक आपल्याला माहिती आहे. पृथ्वीराज आणि जयंतचंद्र राठोड यांची कन्या म्हणजे संयोगिता, आणि संयोगिताचा विवाह स्वयंवर पद्धतीने झाला होता. आणि त्यांचं पृथ्वीराज आणि या राजाचं वैर आहे, त्यानुसार आपल्या मुलीच्या स्वयंवराच्या वेळेला मुद्दामहून ह्या जयंतचंद्रांनी विवाह मंडपाच्या द्वारपाल म्हणून पृथ्वीराज चव्हाणाचा पुतळा करून ठेवलेला होता, की हा द्वारपाल आहे, म्हणजे मी किती मान देतोय याला, हे दाखवण्यासाठी मुद्दाम त्याचा अपमान करण्यासाठी केलेलं होतं. पण संयोगिताने त्या पुतळ्यालाच हार घातलाय. ही आणि त्याच्यावरची काव्य पण नंतरची आहेत बरीच. तर अशी ही जी कथा आहे ही या श्रीहर्षाच्या देखत झालेली आहे, कारण तो राजदरबारात तेव्हा पंडित होता. म्हणजे असं हे स्वयंवराचं वर्णन आणि तिथे झालेलं. त्याच्यानंतरची इतिहास जरा म्हणजे आता ते त्याच्यात कितपत तथ्य आहे कसं आहे त्याच्याबद्दल त्याच्या जात नाही, पण ती जी कथा सांगितली जाते ती अशी आहे की शेवटी मग पृथ्वीराज आणि संयोगिता म्हणजे विवाह झाला, कारण पृथ्वीराजांनी संयोगितेला नेलं हे घेतल्यानंतर. त्या दोघांचं प्रेम होतं आणि पण हे मान्य नाही, त्यामुळे त्या दोघांच्या घराण्यांमध्ये वैर कायमचं राहिलं. आणि त्याच्यात कडी म्हणजे पृथ्वीराजाचा नाश करण्यासाठी जयंतचंद्रांनी शाहाबुद्दीन या यवनाला आमंत्रित केलं. पृथ्वीराज चव्हाण हा दिल्लीचा राजा होता आणि त्यामुळे यवनाचं तिथे आगमन झालं आणि त्या लढाईमध्ये दोघांच्याही घराण्याचा अंत झाला. हे वाईट गोष्ट. आणि यवन प्रबल ठरले, म्हणजे असा हा चंचू प्रवेश ही त्यातली जे काही खरं असेल काही त्यातली तथ्य, पण म्हणजे काय आहे, आपापसातल्या भांडणांमधनं तिसऱ्याला फायदा करून देऊन तिसरंच कुणीतरी येऊन राज्य बळगावतं. हा इतिहास किंवा ही घटना या राजाने पाहिलेली आहे. यवन म्हणजे तो शहाबुद्दीन रूपी कली असं तो म्हणतो. म्हणजे आता त्याच्या डोक्यात ते होतं, पण या काव्यामध्ये हाच विषय का निवडला बरं? श्रीहर्षाने एवढा पंडित कवी होता, नल दमयंती किंवा युद्धबिद्ध नाही घेतलं ना, जसं किरातामध्ये घेतलं होतं, शिशुपाल वध या काव्याचं होतं, रघुवंशाने त्यांनी पराक्रमाचंच वर्णन केलं, कुमार संभवामध्येही तसंच. असं असताना श्रीहर्षाने ही कथा का निवडली असावी? तर त्याच्या मागचं जे आहे ते त्यांनी पाहिलेला हा इतिहास आहे. संयोगितेचं स्वयंवर किती दणक्यात त्या राजांनी लावलं होतं आणि त्याचं पर्यवसान शेवटी कसं झालेलं आहे हा इतिहास त्याच्या समोर आहे. आणि त्याच्यातून पुढे कुणीतरी काहीतरी कदाचित धडा घ्यावा का काय असं त्याला वाटलं असेल, म्हणून हे काव्य आणि रचलं. त्याला आधार महाकाव्याला आधार महाभारत रामायणाचा असावा असं जे आहे त्याच्यानुसार हे नलोपाख्यान आहेच, पण इतिहासही आहे. हा ऐतिहासिक पुरावा म्हणून हे ऐतिहासिक काव्य होत नाही, हे आहे, हे काव्यच आहे. आणि अनेक काव्याचे गुण आपल्याला या महाकाव्यामध्ये दिसतात. कथाभाग तुम्हाला सांगितलं. सुरुवातच म्हणजे जी आहे त्याच्यामध्ये दमयंती आणि नल ह्या दोघांनाही म्हणजे पाश्चात्य वर्णन जशी येतात ना, लव्ह ॲट फर्स्ट साईट, तसं हे काव्य नाही आहे. हे जे आलं की दोघांच्याही म्हणजे इथे थोडंसं रघुवंशामध्ये कालिदासाने ते सांगितलंय, त्यांचे गुण माझ्या कानावर आले आणि म्हणून मला मोह झाला या रघु राजांचं काव्य रचण्याचा, असं ते कालिदास म्हणतो. फक्त तिथे कुठेतरी त्याच्या डोक्यात आहे की दमयंतीचं गुणवर्णन आणि नलाचंही वर्णन कर्मोपकरणी किंवा एक दमयंतीच्या पर्यंत पोचलं होतं. आणि उलट पक्षी दमयंती ही विदर्भ राजाची
राजकन्या आहे ती सुंदर आहे वगैरे वगैरे, तिचे कलागुण आणि त्याविषयीचं वर्णन नलराजापर्यंत गेलेलं होतं. असं त्या दोघांच्या गुणवर्णन ऐकून ते एकमेकांच्या बद्दल प्रेमात पडलेले होते ना. त्यांनी चित्र पाहिलं होतं, इथे उषा आणि सारखं चित्र नव्हतं किंवा असंही प्रणय नाही, पण प्रणयाचे बीज त्यांच्या मनामध्ये रोवली गेली होती. ती त्यांच्या गुण ऐकल्यामुळे ही अशी ही सुरुवात या काव्याची आली. आणि पहिल्याच सर्गामध्ये पुन्हा कालिदासाचा प्रभाव आपल्याला दिसतो. दूत जसा यक्षाने मेघाला दूत करून निरोप पाठवला आणि मेघदूत हे काव्य आहे, तसं इथेही, आणि त्याला महाभारताचा आधार आहेच. हंस आहे हे आपल्याला माहिती आहे. हंसाला दूत करून म्हणजे हंस त्या नलराजाकडे आणि नलराकडून नंतर दमयंतीकडे येऊन ह्या दोघांचंही एकमेकांचे वर्णन नुसतं ऐकीव नाही, तर मी त्याच्याकडे जातो, मी अनेक फिरतो, त्याच्यात मी बघितलंय, म्हणून एकमेकांचे गुण एकमेकांना सांगण्याचं काम हा या हंसाने केलेलं आहे. आणि हंस हा दूत आणि त्याचं ते दूत कर्म, त्याचं वर्णन अतिशय सुंदर पद्धतीने पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या सर्गामध्ये या नैषध चरित्रात श्रीहर्षाने केलेलं आहे. वारंवार वेळोवेळी त्यांनी जिथे जिथे वर्णन केलंय त्याच्यामध्ये त्याच्या वेळपर्यंत जी जी काय दूतकाव्य आलेली असतील त्या त्या दूतकाव्यांचा प्रभाव त्याच्या या वर्णनातून आपल्याला दिसतो. आणि हे दौत्य कर्म करत असताना किती कुशलतेने तो करतोय हेही आपल्याला दिसून येतं. हा हंस साधा सुद्धा नाही, राजहंस आहे आणि सुवर्ण सोनेरी रंगाचा आहे, सुवर्णमय. तर का माझा हा असा रंग झालाय, मी का असा आहे, याचंही अत्यंत सुंदर वर्णन. कारण मी साध्या सरोवरातली नाही, अत्यंत उत्तमोत्तम अशा सरोवरातले कमलनाल हे माझं खाद्य आहे आणि त्यामुळे माझी कांती सगळी सुवर्णाची झालेली आहे, असं तो आपल्या सौंदर्याचं वर्णन किंवा आपल्या या सुवर्ण रंगाचं वर्णन त्या दमयंतीजवळ नल करतोय हंस करतोय. आणि त्याचबरोबर मी शुद्ध आहे, त्यामुळे माझी वाणी शुद्ध आहे आणि मी कसं सत्याचा आश्रय घेऊन या नलाचं तुला जे काय गुणवर्णन करतोय हे मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, असं करून तो तिच्या मनामध्ये जी काय थोडीशी पुसटची नलाबद्दलची प्रेमाची बीज होती त्याला जोखतपणे घालण्याचं काम नलानी केले. नलाच्या प्रेमाबद्दलचं हंसानी केलंय आणि तेच बरोबर पुन्हा जाऊन नलाच्याही मनामध्ये दमयंतीबद्दल त्यांनी प्रेमांकुर दृढ केलाय. आणि वारंवार नलाची अशी माहिती ऐकून दमयंती कशी मदनपीडित होते आणि ते झाल्यानंतर विदर्भाचा राजा तिची अवस्था बघून आता हिचं लग्न केलं पाहिजे, ही उपवर झालेली आहे आणि तिला तीच चिंता असेल, तेही सुंदर बदलालित्य साधून श्रीहर्षाने केलंय. ते मुळातच संस्कृत वाचणं हे, आणि ती कोटी कशी केली आहे, न लगे. वामन पंडितांचं आपल्याला माहिती असेल एक वेळ आपण शाळेमध्ये शिकलोय, औषध न लगे मजला, तर ते न लगे तर ते तसंच वर्णन आपलं संस्कृतमध्येही आलेलं आहे. म्हणजे आता हिला मी चंदन कुटी लावावं ही औषध आहे असं तो वैद्य सांगतोय, पण त्याच्यामध्ये ते न लग असं शब्द आहे आणि त्याच्याऐवजी न ल आणि मग गेली असं घेतलं वर्णन की बरोबर नाही, नल हेच माझं औषध आहे, नल राजा हे ह्याच्यावरचं औषध, असंही आपल्याला अशा प्रकारचे ह्याला पदलालित्य या शब्दांच्या कोट्या आणि त्यातनं काव्य सौंदर्य हे श्रीहर्षाने वारंवार साधलेलं आपल्याला काव्यामध्ये दिसतं. आणि त्यातून सौंदर्य हे काव्य सौंदर्य वाढतं. त्याचबरोबर कवीचं प्रभुत्व भाषेवरचं आपल्याला चांगलंच जाणवतं. अनेक दृष्टांत, अनेक उपमा हे करून त्याच्या वर्णन करत असताना केवळ वर्णन करणं हे नाहीये, त्याचा भर जो आहे तो मानसिक आंदोलनांवर भर जास्त आहे. त्यामुळे प्रेमभावना दोघांच्याही मनामध्ये कशी रुजू झाली आणि मग ती कशी वाढीस लागली याचंही सुंदर वर्णन एक कवी म्हणून हा करत आहे. आणि आपल्याला ते वाचत असताना
त्यांच्याच त्या मानसिक आंदोलनांमधनं हिंदोळत नेऊन आपल्याला ती कथा प्रफुल्लित ठेवतो, ताजीतवानीही ठेवतो. याचबरोबर म्हणजे हेच त्याच्यासाठी रसपरिपोष आहे, अत्यंत चांगलं करतोय वगैरे, पण थोड्यानंतर म्हणजे हे सगळं स्वयंवराचं वर्णनही तो अतिशय चांगल्या प्रकारे, कारण त्यांनी एक उत्तम स्वयंवर पाहिलंय. पृथ्वीराज म्हणजे संयोगितेचं, पृथ्वीराज नाही म्हणायचं कारण पृथ्वीराज तिथे नव्हताच, संयोगितेचं स्वयंवर पाहिलंय. आणि त्याचबरोबर आधीच्या म्हणजे कालिदासांनी जे इंदुमती स्वयंवराचं वर्णन केलेलं आहे रघुवंशामध्ये, त्याचा जबरदस्त पगडा आपल्याला हे दमयंती स्वयंवराचे पुढचे सर्ग वाचत असताना 16, 17, 18 हे सर्गातनं आपल्याला जाणवतं, ते दिसतं. पण त्याचबरोबर कालिदासाचं संयत वर्णन आणि श्रीहर्षाने केलेलं लांब लचक वर्णन, तिथे इंदुमतीची एका अर्थाने सखी दासी असं म्हणा, ती कुशल आहे, ती वर्णन करते राजांचं. पण यांनी काय केलेलं आहे श्रीहर्षांनी, आता दमयंतीच्या वडिलांनी म्हणजे विदर्भाच्या राजांनी ठिकठिकाणचे अनेक राजे त्या याच्यासाठी आलेले स्वयंवरासाठी, आणि एवढ्या राजांचं वर्णन कोण करणार, कसं करू शकेल, म्हणून साक्षात सरस्वतीलाच पाचारण करून सरस्वती मग दमयंतीला एकेका राजाची माहिती सांगते. असं सुंदर सुरस वर्णन 2-3 सर्गांमध्ये केले. आणि त्यावेळेला सरस्वती वर्णन करते म्हटल्यानंतर म्हणजे वाचेला काय वाणी अडखळणारच नाही ना, चांगल्या प्रकारे अनेक राजांचं सारखं चांगलं वर्णन, अमुक वर्णन, त्याचबरोबर पण त्यांचे दोष पण सांगायचे, ते कसं काय सांगायचं. मग त्यासाठी त्यांनी रचना केली, मध्येच दासी येऊन काहीतरी किंवा दमयंतीची सखी काहीतरी बोलते, असं करून मग त्याच्यात एक प्रकारचा विनोदही त्यांनी साधलेला आहे. पण सरस्वती अशा प्रकारचं करते हे कुठंतरी आपल्याला टकतं. आणि जे संयत वर्णन कालिदासांनी मोजक्या श्लोकांमध्ये एका सर्गात, त्यांनी ते सगळं, एक सर्ग नाहीच, अर्धा सर्ग स्वयंवराचं वर्णन केलेलं आहे, पण त्याची भव्यता आपल्याला तितकी दाखवून दिली होती. तर ती भव्यता दाखवण्यासाठी श्रीहर्षाला मात्र बरेच सर्ग, बरीच वर्णनं करावी लागली. आणि ह्याच पुन्हा म्हणजे विस्तृतता, कधी कधी अतिशयोक्ती अशी त्याच्या वर्णनांमधनं दिसते. आणि मग क्वचित प्रसंगी त्याचे जे काय शब्द लागले ते त्यांनी ते क्लिष्ट वाटतं. आता आपल्याला हे सगळं संस्कृत वाचून दाखवणं मला एक शक्य नाही त्यासाठी, कारण मग त्याचं जे काव्य आहे त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे सरळ नुसतं वाचलं की अर्थ कळतोच असं नाही, त्यासाठी तुम्हाला मदत घ्यावी लागते, टीकेची घ्यावी लागते. आणि माझं काव्य हे सरळ समजणारच नाही ही त्याची प्रौढी आहे, हा दोष नाहीये असं तो म्हणतो. श्रीहर्ष म्हणतो हे नाही का बरं, तुम्ही चांगला अभ्यास करूनच ते काव्य वाचलं पाहिजे आणि तुम्हाला आडलं पाहिजेच, तरच मी श्रेष्ठ आहे असं होईल ना, असं कदाचित त्याच्या वर्णनातनं आहे. आणि त्यामुळे ते नैषधम विद्वद औषधम असं म्हणतात, म्हणजे विद्वानांचं ते औषध आहे. साध्या सुध्या माणसाला नैषध चरित्र कळत नाही. संस्कृत नुसतं संस्कृत येतंय म्हणून काव्य कळेल असं नाही. काव्य दोष, काव्य गुण हे सर्वच त्याच्या बाबतीत त्याला माहिती असायला पाहिजे. सगळ्या अलंकार, रस याचे जाणकार, जसं शास्त्रीय संगीताचा कान असेल तरच आपल्याला चांगलं गाणं कसं रंगलंय, ख्याल किती रंगवलाय, तो कसा आलापे, यातलं सौंदर्य काय आहे, वेग कुठे आहे, हे सगळं त्याचं ज्ञान असेल तरच कळणार आहे, नाहीतर काय कळत नाही, त्याचा आनंदही घेता येत नाही. तसंच या माझ्या काव्याचं सुद्धा आहे असं श्रीहर्ष म्हणतो. आणि म्हणून त्या काव्याला कपित्थपाक असं म्हणतात. कवठ माहितीये ना आपल्याला, मग कवठ हे कसं असतं, वरून कठीण आहे, आतून सुद्धा त्याच्यामधलं त्याचं सौंदर्य काढायचं असेल तर बऱ्याच गोष्टी त्याचे ते सगळे ते काढावे लागतात, तर त्याची गोडी कळते, सरळ नाही मिळत. या उलट द्राक्षापाक कसं आहे, सरळ अगदी पटकन मिळेल, मधू तर काहीच करायला लागणार नाहीये, द्राक्षाचं निदान ते साल तरी कुठेतरी आडेल, तसंही नाही. नारिकेल पाक म्हणजे एकदा वरचं कवच फोडलं की नारळातला चांगला आहे, पण कपित्थाचं तसं नाहीये. कवठ म्हणजे नुसतं फोडून चालणार नाही, त्या
त्याची सगळी तूस काढावी लागतात, ते सगळा बिया काढून गर त्यातला घ्यावा लागतो आणि मग त्याची गोडी येते. तसं या सगळ्या काठिण्य आणि हे सगळं दूर करून काव्य रस म्हणून हा पित्थ पाक म्हणायचं. तर ते करता करता कधी कधी त्यांनी अतिशयोक्तीचा आश्रय घेतलाय, पण त्याचबरोबर अनेक रस ही त्यांनी मांडले. त्याचा अट्टाहास मुळीच नाहीये. का महाकाव्यामध्ये अमुक अमुक एक गोष्ट पाहिजे, म्हणजे लढाईचं वर्णन पाहिजे, अमुक वर्णन पाहिजे राजाचं, असं नाही. कारण त्यांनी मुळातच सांगितलंय माझं हे काव्य जे आहे हे शृंगार रसप्रधान आहे. नल आणि दमयंती यांचा प्रणय आणि त्याचं म्हणजे मुख्य स्वयंवर हे काव्य. पण मग त्या कथेमध्ये काही स्वनिर्मितीही त्यांनी केली आहे. हे म्हणजे कसं, हे हंस हे दूत आणला, त्या दूताच्या मधनं सांगितलेल्या गोष्टी आणि त्याचबरोबर दमयंतीशी विवाह करावा म्हणून इंद्र, अग्नी, यम हे देव सुद्धा आलेले, वरुण हे सगळे देव आले. आणि त्या देवांनी काय केलंय, त्यांना माहिती आहे की नलाकडे ही आकृष्ट आहे, पण त्यांनी उलट असा डाव केला. इंद्राने सांगितलं नलाला की तू माझा दूत म्हणून तिथे तिच्याकडे जा, नला दमयंतीकडे, आणि तू इंद्राशीच विवाह कर हे सांगितलं. नलानी सरळ स्वभावाचा असल्यामुळे त्यांनी तेही दूत, म्हणजे इथे दोन दोन दूत आहेत, एक हंस एक दूत आहे. आणि नंतर स्वयंवराच्या वेळेला प्रत्यक्ष नलराजाच इंद्राचा दूत म्हणून दमयंतीकडे जातो आणि दमयंतीला तू इंद्राशी विवाह कर. त्या नलराजामध्ये काय बघितलंयस तू, तर त्याचं ते काही खरं नाही. इंद्र हा कसा श्रेष्ठ आहे आणि तू त्याच्याशी लग्न केलंस तर तू कसे सगळे सुखोपभोग घेशील असं वर्णन करतोय. इथेही पुन्हा आपल्याला कुमार संभवामधला बटू आणि उमा यांचा संवाद आणि त्या बटुरी म्हणजे बटूच्या वेशात आलेल्या शंकराची कशी निर्भर्सना केली आणि उमेची परीक्षा घेतली आहे, हा प्रसंग जो कालिदासांनी अतिशय खुमासदार पद्धतीने रंगवलाय, त्याची कुठेतरी हा तुलना करत त्याच्यासारखं वर्णन करतोय का काय असं वाटतं. अर्थातच दोघांची तुलना होऊ शकत नाही. कालिदास तो कालिदास आहे आणि श्रीहर्ष हा श्रीहर्ष आहे. त्याच्या परीने त्याने ते वर्णन केले, म्हणजे त्याचं ते मोठं सगळं विस्तृतपणे सांगणं हा त्याचा एक गुण म्हणा अवगुण म्हणा आहे, तो करत राहतो. आणि मग अशा तऱ्हेने तर शेवटी दमयंती म्हणते की असं काही नाही, तर तुम्ही मला आता त्रास देऊ नका आणि मी काही इंद्राशी विवाह करणार नाहीये आणि इंद्राला मी वरमाला घालणार नाही असं तिने सांगितल्यानंतर नलाला एका अर्थाने बरंही वाटते, त्याचं मन सुखावतं. कारण स्वतः आधी त्यांनी स्वतःची ओळख नाही सांगितलेली, तो दूत म्हणून तिथे गेलाय आणि प्रामाणिकपणे ते काम त्यांनी केलंय. पण कुठेतरी त्या मोहा, जसं दमयंती स्तुती करू लागली तसं तो म्हणतो अगं तू ज्याच्यावर एवढी भाळी आहेस तो साक्षात नलच तुझ्यासमोर उभा आहे आणि तुला ओळखू आलेलं नाहीये. पण आता मी तुला सांगतो की मीच नल आहे. हे त्यांनी स्वतःची ओळख अजाणतेपणी, कारण कुठेतरी त्याची स्तुती आपली स्तुती चालली आणि ही खरोखर आपल्यावर मोहित झाली आहे असं बघून मुळात तोही तिच्या प्रेमात असल्यामुळे तो भाळून त्यांनी आपलं त्यावेळेचं त्याचं जे कर्तव्य कर्म दूत म्हणून मी आलोय तो क्षणात विसरला आणि तो बोलून गेला. आणि बोलल्यानंतर लगेच त्याला आठवलं, अरे आपण हे दूत कार्य करतोय आणि मध्येच मी हे काय सांगितलं. मग त्याची प्रांजळत्व कसं असतं, मनाचा प्रांजळपणा ते दाखवण्यात हा अतिशय यशस्वी झालाय असं आपण म्हणून मी म्हटलं त्याचं जे वर्णन येतं ते मानसिक आंदोलनांवर त्यांनी जास्त भर देऊन हे वर्णन केलंय, ते आपल्याला तिथे जाणवतं. आणि निश्चितपणे श्रीहर्ष त्याच्यात यशस्वी ठरलाय. आणि मग नल परत म्हणतो पण इंद्र रागवणार नाही का, कारण मी माझं काम प्रामाणिकपणे केलंय हे तो जाणेलच. इंद्र साक्षात देव आहे. मी आता पुन्हा म्हणून तो तिथून निघून जातोय आणि अपराध केला असंही मला वाटायला नको, कारण मी शेवटी माणूस होतो पण मी नंतर काही केलेलं नाही असंही तो स्वतःच्या मनाची समजून घालतो आणि जातोय. मग इंद्राकडे जाऊन त्यांनी ते सांगितलं, पण इंद्रानेही त्याला ठीक आहे तू तुझं काम केलंयस मला माहिती आहे. आणि त्यासाठी इथे कालिदास श्रीहर्षाने अत्यंत चांगली सुभाषित म्हणून जे त्याला म्हणता येतील अशा वापर केलेला आहे. वारंवार सतत अनेक सुभाषित त्याच्या काव्यामध्येही येतात
थोडीफार आपण बघू. तर असं हे कथानक या श्रीहर्षाने चांगल्या प्रकारे नल दमयंतीचा विवाह नंतर संपन्न झाला आणि नलानी दमयंतीला आपल्या राज्यात नेलं. तिथेही तिचं चांगलं स्वागत झालंय आणि त्यांचं मग शृंगाराचं वर्णन हे पुढच्या सर्गात येतं. इथपर्यंतचा हा कथाभाग आहे. नल दमयंती म्हणजे श्री नैषधीय चरित हे छोटंच तेवढाच फक्त एक भाग घेऊन शृंगार रस हाच एक रस घेतलाय. इथे वीररस पाहिजे, भयानक रस पाहिजे असा कुठलाही रस त्यांनी घेतलेला नाही. फक्त शृंगार आणि माझी त्याच्यावर एक प्राबल्य आहे, पांडित्यपूर्ण विवेचन मी करतो असंही तो सांगून जातो. या व्यतिरिक्त या श्रीहर्षाचे जे अन्य ग्रंथ आहेत ते म्हणजे मगाशी सांगितलं तसं विजय प्रशस्ती, जयचंद्र राजाच्या ज्या त्याचे वडील त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणखीन एक त्याचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे खंडन खंड खाद्य हा वेदांत विषयावरचा ग्रंथ आहे. आणि 6व्या सर्गामध्ये या आपल्या नैषधचरिताच्या त्याचा उल्लेख त्यांनी केलाय. याबाबतची एक कथा अशी सांगितली जाते. श्रीहर्षाचे जे वडील त्याच्या बरोबर त्या वडील विजय राजाच्या दरबारात असताना उदयन नावाचा कवी सुद्धा त्यांच्याबरोबर तिथे होता. आणि काव्य निर्माणाच्या बाबतीमध्ये एकदा स्पर्धा असताना या श्री हीर यांचा उदयनाने पराभव केला होता आणि ते हारले होते. ती हार त्यांनी फार मनाला लावून घेतली आणि उदयन जो काय त्यांना बोलला होता ते मनाला लावून घेतलं होतं. आणि मग त्याच्यानंतर या श्रीहर्षाला त्यांनी बोलावून सांगितलं की बाबा रे, मी माझा असा या उदयनाने पराभव केला तर याचा बदला तू निश्चित घे आणि तू उदयनाला हरव असं सांगितलं होतं. तर त्याप्रमाणे त्यांनी वडिलांना वचन दिलं होतं आणि मग हा वाराणसीत जाऊन शिकला आणि तिथे शिकून सगळे शास्त्र शिकून तो परत आल्यानंतर त्यांनी उदयनाला वाकसभेमध्ये हरवलं आणि त्यांनी तिथेच तो काशीमध्ये जो खंडन खंड खाद्य म्हणून उदयन म्हणजे न्यायशास्त्राचा प्रणेत नव्य न्यायाचा त्यांनी सिद्धांत केलेले होते. त्या सिद्धांतांचा त्यांनी खंडन केलं म्हणून हे खंडन खंड खाद्य असा ग्रंथ उदयनाच्या पांडित्यावर त्यांनी रचले. उदयनाचे विधाने जी होती ती खोडून काढण्यासाठी त्यांनी रचला आणि इथे येऊन वादसभेत उदयनाला हरवलं आणि वडिलांना दिलेलं आपलं वचन पूर्ण केलं अशी ही अर्थात आख्यायिका आहे. त्यातलं खरं आपल्याला माहिती नाही, पण खंडन खंड खाद्य हा ग्रंथ मात्र वेदांतावरचा उत्कृष्ट ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये उदयनाच्या सिद्धांतांचं खंडन त्यांनी केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे. हे खरं आहे, उत्तम ग्रंथ आहे तो. आणखीन अन्य ग्रंथ म्हणजे गौड राजाची कुलप्रशस्ती, कारण नंतर तो जो राजा गेला होता तो तिकडे होता. अन्य अर्णव वर्णन, छिंद प्रशस्ती, शिवशक्ती सिद्धी आणि नवसाहसांक चरित हे चंपू इतकं काव्य त्यांनी लिहिलंय. याही व्यतिरिक्त शास्त्रांवरचे 2 ग्रंथ आपण लिहिलेत असा उल्लेख तो त्या आपल्या नैषधचरितामध्ये करतो. पण दुर्दैवाने यापैकी फक्त खंडन खंड खाद्य हा ग्रंथ उपलब्ध आहे सध्या. अन्य ग्रंथ उपलब्ध नाहीत. त्याची नावं कुठेतरी तुरळक संदर्भ असे आपल्याला या श्रीहर्षाच्या बाबतीत सापडतात. पण हे म्हणजे खंडन खंड काव्य हा वेदांतावरचा ग्रंथ आणि हे नैषधचरित हे काव्य या 2 वरून श्रीहर्ष हा महाकवी आहे हे निश्चित आपल्याला म्हणता येतं. आपण हे काव्य कसं रचलो तर मी साधना जी केली वाराणसीमध्ये त्या चिंतामणी मंत्राची कुणीतरी सिद्धी दिली आणि त्याच्या उपासना करून मला काव्यस्फूर्ती होते असाही उल्लेख त्यांनी आपल्या हर्षचरिताच्या श्रीहर्षांनी आपल्या नैषधचरिताच्या पहिल्या सर्गातच केलेला आहे. पहिल्या सर्गात नंतर नवीन त्यांनी मार्ग मी कसा काढला याचाही उल्लेख त्यांनी 8व्या सर्गामध्ये काव्य रचनेचा एक नवीन मार्ग मी तयार केलेला आहे. असं हो नवसाहसांक चरित असंच हे त्यांनी काव्य चंपू काव्य आहे. चंपू याचा अर्थ गद्य पद्य मिश्रित असं काव्य, त्याला चंपू असं म्हणतात. महाभारत चंपू आहे, रामायण चंपू आहे, अशी चंपू काव्य बरीच. नलचंपू पण आहे.
ही उत्तर कालामध्ये निर्माण झालेली आहेत. काही नुसती गद्य काव्य, काही पद्य काव्य, पण काही मिश्र काव्य अशी आहेत, त्याला चंपू म्हणतात. तसं यांनी नवसाहसांत चरित एक चंपू काव्य रचलेलं आहे. आणि योग समाधीत परब्रह्माचा साक्षात्कार मला कसा झाला हे 22व्या सर्गात त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि ईश्वराभिसंधी आणि स्थैर्य विचारण प्रकरण हे दोन म्हणजे शास्त्रग्रंथ त्यांनी रचले, पण हे काही आपल्याला उपलब्ध नाहीये. अशा अनेक आत्मोल्लेख त्यांनी केलेले आहेत. त्यावरून हर्ष हा प्रकांड पंडित आणि त्याचबरोबर तो मातृभक्तही होता. मातेच्या पायावर वाहिलेली फुलं तो आपल्या डोक्या मस्तकावर धारण करत असेल असे उल्लेख आपल्याला आढळतात. म्हणजे अशा प्रकारचा राजमान्यता पावलेला ब्रह्म साक्षात्कारी आणि सुदृढ मातृभक्त असा हा कवी. त्याची प्रशंसाही नैषध झाल्यानंतर कवींनी केली आहे. ती अशी आहे, उदिते नैषधे काव्ये, म्हणजे नैषध चरित हे काव्य निर्माण झाल्यानंतर व माघ क्वच भारवी. अहो, माघाची आणि भारवीची काय कथा. साक्षात नैषध चरितामध्ये भारवीमध्ये जे गुण आहेत ते सगळे तुम्हाला तिथे सापडतात. भारवीचं काय आहे, पदलालित्य, पद कशी वेगवेगळ्या अर्थ सांगावेत एकाच पदातनं, तसे अनेक प्रकार आपल्याला या नैषध चरितामध्ये दिसतात. आणि भारवी हे अर्थगौरवम, हे जो अर्थगौरवता आहे आणि सगळ्याच गोष्टी, दंडीचं पदलालित्य, भारवीचं अर्थगौरवत्व आणि माघाचे बाबतीतलं सगळे अलंकार, अर्थगौरव हे जे गुण आहेत, काव्यगुण, त्याची अगदी ठासून भरलेलं असं हे काव्य आहे. म्हणून उदितेतु नैषधे काव्ये, म्हणजे नैषध चरित निर्माण झाल्यानंतर कोण विचारतं त्या भारवीला आणि माघाला असं म्हटलं. म्हणून पंचमहाकाव्यांमध्ये नैषध चरित कालदृष्ट्या नंतरचं आहे, आकारानेही मोठं आहे आणि काव्यगुणांनीही श्रेष्ठ असलेलं असं नैषध काव्य. आपण त्याचा थोडक्यात ओळख आपण बघितली आहे तर या विद्वानांचं खाद्य असलेलं आणि कपित्थ पाक असं ज्याचं वर्णन केलं असं हे नल दमयंतीची प्रणयकथा आणि दमयंतीचं स्वयंवर वर्णन असलेलं असं नलोपाख्यानातलं आधारित हर्षचरिताचं श्रीहर्षाचं नैषध चरित हे काव्य. म्हणजे खरोखर नैषधम विद्वद औषधम असं म्हणतात. त्याचं कारण बऱ्याच त्याच्या त्या श्लोकांमधले अर्थ आणि अनेक अर्थ जे दिसतात त्याच्यातलं थोडीशी झलक म्हणून. आता स्वयंवराच्या वेळेला नलाच्या वेशामध्येच इंद्र, यम हे सगळे बसलेले. मग सरस्वतीने ओळखले ते कोण आहेत ते. आता वर्णन करताना तिने अशा प्रकारची रचना केली की ते वर्णन इंद्रालाही लागू पडतं आणि नलालाही लागू पडतं. तसंच श्लोक त्यांनी यमाच्या बाबतीत वापरले, तसेच रचना त्यांनी वरुणाची आणि अग्नीची केली आहे आणि अश्विनी कुमारांची. अशा प्रकारे हे. आणि नंतर मग दमयंतीलाच आता प्रश्न होता काय करायचं, कारण ते वर्णन नलाकडेही जाते, पण खरा नल कोण असं सांगत असताना दमयंती शेवटी विचार करते की आता काय करायचं, कारण तीही चलाक आहे. मग ती त्या देवांनाच शरण जाते आणि मग त्या वर्णनातून नलाचं वर्णन कसं येतंय आणि हे जी काही रचना आहे ना ते सौंदर्य त्या रचनांमधलं हा श्रीहर्षाने अत्यंत चांगली काव्यरचना करून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. हे त्याचं अर्थगौरवत्व, इथे त्याचं पदलालित्य आणि इथे त्या केलेली वर्णनं, त्याचे अलंकार, हे सगळं त्याचं श्रेष्ठत्व सांगतात. आणि म्हणून सरळपणे नाही अर्थ कळत हो. एक अर्थ आपल्याला लागेल पण तो दुसऱ्याला कसा तो लागू होईल हे बघण्यासाठी टीकाकारांचीच, म्हणजे टीका करणारे म्हणजे जे विश्लेषण करतात अशा एका पंडिताची आपल्याला गरज भासते. त्याशिवाय ते सौंदर्य उलगडत नाही. आणि म्हणून नैषधम विद्वद औषधम असं म्हटलेले आहे. ते खरोखर विद्वानांचंच औषध आहे. आणि ते असं अनेक अर्थ काढणं आणि त्यातून त्यांची विद्वत्ता प्रकट करणं हे एक प्रकारचं आव्हानच आहे ना. अनेक विद्वानांना आव्हान देणारं असं हे काव्य आहे. असं हे पंचमहाकाव्यातलं शेवटचं काव्य आहे. यातली काही थोडी चांगली सुभाषित जी आपल्याला परिचयातली आहेत, काही काही संस्कृत नाही पण त्याचे मराठी म्हणजे
आपण म्हणतो ना, एक कावीळ झालेलं सगळंच पिवळं दिसतं किंवा पित्त झालं तर काय चव लागणार, तसंच आहे. पित्तेन धुने रसने सीतापी तिक्ता येते. तिक्त ह्याचा अर्थ कटू, कडू असा आहे बरं का. आणि कटू म्हणजे तिखट संस्कृतमध्ये. तर गोड असून सुद्धा ते काय लागतं, कडू लागतं का? कारण तुमची रसना म्हणजे जीभ ही पित्ताने कडवट झालेली असताना गोड हे तुम्हाला कडूच लागणार. तिसऱ्या सर्गात त्याने हंस आणि दमयंतीचं पित्तेन धुने रसने सीतापी तिक्ता येते हंस कुलावतंस असं त्याने सांगितलंय. नंतर कारणाचे गुण कार्यात दिसतात. हा कार्यकारण भाव जो असतो तर कसं इथे सांगितलंय, कार्यम निदानाधी गुणानधीते. सोपी सोपी मुद्दा, बरीच मोठी मोठी आहेत पण सोपी सोपी सांगते. नंतर तुकाराम महाराजांनी जे सांगितलंय खटासी खटनट, ते जे सांगितलंय की तसंच हाही सांगतोय, आर्जवम ही कुटिलेषु न नीतीही. कुटिलेषु आर्जवम, जो मुळात कुटिल आहे, दुष्ट आहे, त्याला आर्जवम म्हणजे सरळपणा, त्याच्याशी सरळ वागणं ही नीती नाहीये हो, ही चांगली नीती नाहीये. आर्जवम ही कुटिलेषु न नीतीही. तर कसं पाहिजे, कुटिलाशी कुटिलच हवं, सरळाशी सरळ हवं, नाठाळाच्या माथा देऊ, हे जे तुकाराम महाराजांनी सांगितले तेच इथे दिसतं. नंतर आपण म्हणतो ना, अरे बोलतच राहतात हो, त्यांच्या तोंडाला कोण हात धरणार, निंदा करणाऱ्याच्या तोंडाला कोण हात धरणार. तोच तसंच वर्णन 9व्या सर्गामध्ये श्रीहर्ष सांगतोय. जनानने, जन आनन, आनन म्हणजे तोंड, जनानने कह करम अर्पयिष्यती. कर म्हणजे हात. अहो तोंडावर हात कोण धरणार हो, त्याच्या लोकांच्या तोंडावर हात कोण धरणार. त्यामुळे जे कोण स्तुती निंदा करतायत त्यांना करू दे, आपण आपलं कार्य करावं असं वर्णन आहे. नंतर सताम ही चेत शुचितात्म साक्षिका, म्हणजे आपलं जर मन शुद्ध असेल तर त्याला दुसऱ्या कशाचंच तुम्हाला जोड घ्यायची गरज नाहीये. तुम्ही जर शुद्ध आहात ना तर मग सगळंच तुम्हाला इतर कुणी पुरावे द्यायची त्याला नाही 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 हा खरंच चांगला आहे बाबा, काहीच कारण नाही. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी बोलाची, हे जे आहे. तसंच सताम ही चेतः शुचितात्म साक्षिका, आत्मसाक्षिका आहे ते. माझं मन जे सांगतंय तेच खरं, तेच खरं आहे. याच्यासाठी कालिदासांनी शाकुंतलामध्ये दुष्यंताला एक सांगितलंय, कारण दुष्यंत ती ऋषिकन्या आहे, तर त्याचं मन शकुंतलेकडे आकर्षित होत आहे. असं बघितल्यावर त्याला असं वाटतं, अरे ही तर ऋषिकन्या आहे, आता त्या काळचं आहे बरं काही, आणि मी क्षत्रिय राजा आहे, तर ऋषिकन्येकडे माझं मन कसं बरं असं आकृष्ट होतंय, कारण मी कसं आहे आत्मसंस्कारी आहे, योग्य तिथेच मला केलं पाहिजे, असं माझं मन वाऱ्यासारखं उडवून जाणार नाहीये. पण मग तो सांगतोय, ज्यार्थी माझं मन असं हिच्याकडे आकृष्ट होते, निसंशयम ही काय आहे, ही क्षत्रियाला अनुकूल अशीच असणार. हे का तो म्हणतोय, कारण त्याची आत्मशुद्धी आहे. स्वतःच सुद्धा म्हणजे माझं मन ज्यार्थी जाते त्यार्थी ही मला योग्य अशीच असणार आहे. इथे मी काही राक्षस विवाह किंवा अमुक असा कुठलाही विवाह करणार नाही, हे शास्त्रसंमतच असेल. हा जो दुष्यंताचं त्यांनी शाकुंतलामध्ये सांगितलंय तसंच वर्णन ही सताम ही चेतः शुचितात्म साक्षिका. शुचिता म्हणजे पावित्र्य, आत्मसाक्ष ते पवित्रच असणार. ज्यार्थी माझं मन तिथे जातंय त्यार्थी ते पवित्रच असणार. का? कारण माझं मन कसं आहे, सत आहे, सज्जन असलेलं शुद्ध आहे, आणि त्यामुळे माझं इकडे तिकडे जाणारच नाही ही खात्री आहे. अशी ही ठिकठिकाणी सुभाषितांची पकरण केलेली आपल्याला इतर काव्यांप्रमाणेच या मोठं काव्य असल्यामुळे जास्त आहे. या श्रीहर्षांनी नलदमयंतीचं वर्णन करत असताना निरनिराळ्या प्रसंगातून अर्थे साधलेली आहेत. काही बरीच स्वतःच्या रचना करून त्याच्यात सौंदर्य त्यांनी आणलेलं आहे, आणि खऱ्या अर्थाने हे महाकाव्य सुंदरपणे त्यांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे ही पंचमहाकाव्य आपण पाहिली. आता इथे महाकाव्य हा टॉपिक आपण संपवूया. या महाकाव्यांव्यतिरिक्त अनेकही आहेत. त्यातलं कालिदासाच्याही आधीचा मागच्या एकदा सांगितलंय, अश्वघोष हा इसवी सन 1ल्या शतकातला आहे, की त्यांनी बुद्धचरित हे काव्य रचलेलं आहे, तेही उत्तम आहे. त्याच्यानंतरही अनेक काव्य झालेली आहेत.
अजूनही झाली आहेत. म्हणजे आत्तापर्यंत अगदी इंदिरा गांधींच्यावरही महाकाव्य आहे. नंतर आपला म्हणजे इंग्रज त्यांच्याबद्दलही नंतरच्या काळामध्ये दिल्लीत वाराणसीत या संस्कृत पंडितांनी महाकाव्य रचलेली आहे. म्हणजे 19व्या शतकात, आताच्या शतकात पुण्यामध्ये सुद्धा सावरकरांवर पळसुले यांनी वैनायकम हे अत्यंत सुंदर असं महाकाव्य रचलेले आहे. शिवराजांवर झालेलं आहे. सुभाषचरितम आहे. नंतर तुकाराम, ज्ञानेश्वर यांच्यावर महाकाव्य आहेत. अशी अनेक महाकाव्य 19व्या शतकात सुद्धा रचली गेली. काही ब्रिटिशांच्या राजवटीत त्यांनी, म्हणजे ब्रिटिशांच्या दरबारामध्ये जे कवी होते त्यांनी रचली, त्याच्यात त्यांची स्तुती करायची असं होतं. पण त्याचबरोबर महाराष्ट्रातले किंवा अन्य कवी टिळकांवर रचलेलं महाकाव्य आहे. असे अनेक महाकाव्य 19व्या 20व्या शतकातही संस्कृत महाकाव्य रचली गेली. पण प्राचीन महाकाव्य म्हणून आपण ही पंचमहाकाव्य आपण पाहिली. आणि इथे महाकाव्य या सगळ्या एका प्रकाराची तोंड ओळख मी या 5 व्याख्यानांमधून आपल्याला करून दिली आहे. तर हा विषय आता आपण इथे थांबवूया. पुढच्या वेळेला नवीन म्हणजे स्तोत्र वाङ्मय असा विषय घेऊन एक स्तोत्र अशी घ्यावीत असा विचार आहे. ते आता पुढच्या ह्याच्यात समजेल. आपण सगळे आलात, धन्यवाद.